नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. ही बातमी आहे संगमनेरमधून अजित पवार यांच्या सोबतचे काही खास किस्से सांगत आमदार सत्यजित तांबे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. संगमनेर शहरामध्ये आयोजित अजित पवारांच्या शोकसभेत ते बोलत होते. एका कार्यकर्त्याचे काम घेऊन आपण अजित पवार यांच्याकडे गेलेलो होतो असा प्रसंग सांगताना सत्यजित तांबे म्हणालेत की संबंधित काम होणार की नाही हे अजित पवार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर काम होणार नाही असं सांगत त्यांनी थेट गाडीतून खाली उतरवलं होतं अशी आठवण यावी त्यांनी सांगितली आहे. अजित पवार यांच्या स्वभावातील स्पष्ट वक्तेपणा आणि निर्णय क्षमता याचे उदाहरण देत तांबे म्हणाले की अजित पवार कोणतीही गोष्ट फिरवून न सांगता सरळ आणि स्पष्ट भूमिका मांडायचे. त्यांच्या या गुणामुळे अनेकांना कधी कधी कठोर वाटायचे, मात्र त्यामागे त्यांचा प्रामाणिकपणा आणि प्रशासनाची ठाम भूमिका असायची. यावेळी बोलताना सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचं कौतुकही केलंय. सहकार, शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. प्रत्येक विषयावर त्यांचं बारकाईने लक्ष असे आणि निर्णय घेताना विषयाची पूर्ण जाण असल्याचं ते दाखवून द्यायचे असे गौरवोद्गार त्यांनी काढलेले आहेत. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीतील स्पष्टता, अभ्यासपूर्ण नेतृत्व आणि निर्णय क्षमतेमुळेच ते राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करू शकले असंही मत यावेळी सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलंय. ती अजितदादांमध्ये होती. अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. दादांचा माझा अत्यंत जवळचा सहवास राहिलेला आहे. दादांनी मला अनेक वेळा मार्गदर्शन केलं, कान टोचले. सगळ्या पद्धतीने दादांनी जसं जसं त्यांच्या मुलांशी ते बोलले असतील तशाच पद्धतीचा संवाद अनेक वेळा माझ्याशी देखील त्यांनी केला आणि याचा मला एक विशेष आनंद आहे की माझ्या जीवनात तो पण एक अनुभव मला मिळून गेलेला आहे. मी 2007ला जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून दादांचा आणि माझा सहवास अत्यंत जवळून यायला लागला. राजकीय चर्चा आमच्या होऊ लागल्या आणि त्यांना एक विश्वास पटला की नक्कीच सत्यजित सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. अनेक मोठ्या व्यासपीठांवरून देखील त्यांनी ही गोष्ट जाहीर भाषणांमधून सांगितली. आताच दिलीपराव शिंदे साहेबांनी मी येण्याच्या आधी जो विधानसभेच्या निवडणुकीचा प्रसंग सांगितला. मी विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या काही सहकाऱ्यांसाठी तिकीट मागायला गेलो तर त्यावेळेस माझ्या शब्दावर शिंदे सेनेबरोबर मैत्रीपूर्ण लढत करून त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारांना संधी दिली. एवढंच नाही तर मला रात्री फोन करायचे आणि मला म्हणायचे उमेदवारांनी त्यांना पाहिलेलं नाही, त्यांनी उमेदवार पाहिलेलं नाही, फक्त माझ्या भरोश्यावरच तिकीट दिलेलं. आणि अशा लोकांना मला रात्री फोन करून सांगायचे बघ बरं का, तुझी जबाबदारी आहे, तुझ्या शब्दावर तिकीट दिलेलं आहे, पाहिजे ते कर परंतु सीट निवडून आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ते आमदार घेऊन गेलो आणि त्यांच्या समोर उभे केले त्यावेळेस दादांनी मला मिठी मारून सांगितलं की मानलं बाबा तुला. त्यांची एक स्टाईल होती अशी हात करायची, मानलं बाबा तुला असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमचं अभिनंदन केलं. 2012-13ची एक गोष्ट आहे, खरं तर ती सांगितली पाहिजे कारण दादांचा रोखोक आणि स्पष्ट वक्तेपणाबद्दल अनेक लोक बोलतात. पण एक महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या राजकीय जीवनामध्ये आपण ती गोष्ट मला असं वाटतं की स्वीकारलेली होती सगळ्या कार्यकर्त्यांनी की दादा स्पष्ट बोलणारे. म्हणून अधिकारी जाताना घाबरायचे, जे खरं असेल तेच घेऊन जावं लागायचं, अर्धवट माहितीने कोणी जाऊ शकायचं नाही. तयारी नसेल आणि दादांनी जर वेडावागडा प्रश्न विचारला तर तिथंच त्याचं बंदोबस्त ते करायचे. त्याच्यामुळे प्रत्येक जण जे आहे ते अतिशय विचारपूर्वक त्यांच्या समोर जायचं. 2012-13ला माझ्या नागपूरमधल्या एका कार्यकर्त्याचं काम होतं. मी दादांना पुण्याच्या बंगल्यावर भेटलो. दादांना सांगितलं दादा ते काम करावं लागेल, असं आहे तसं आहे सगळं सांगितलं. दादा म्हणाले ते काम काय होणार नाही, नियमात बसत नाही, शक्य नाही. ठीक आहे म्हणलं, उठलो, निघून आलो. कार्यकर्ता कसा असतो का तो चिकटीने मागं लागतो, नाही जावंच लागेल. 5-6 महिन्यांनी पुन्हा एकदा दादांकडे जायचं ठरलं. तो कार्यकर्ता मागं लागला म्हणून जायची वेळ आली. मंत्रालयात मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस दादा मंत्रालयातून उतरत होते आणि उतरत असताना मी रस्त्यात त्यांनी मला पाहिलं. मला म्हणले काय रे काय करतोय? म्हणलं काय नाही दादा, एक काम होतं महत्वाचं, बोलायचं होतं. हा गाडीत बस. गाडीत बसवलं. गाडीत बसल्यावर मला म्हणले हा बोल काय. आता जे मंत्रालयात जातात त्यांना माहितीये पोर्च पासून गेट म्हणजे 50-100 मीटर सुद्धा अंतर नाही. मला म्हणले हा बोल काय. मी म्हणलं काही नाही दादा, ते मागे एक विषय तुम्हाला सांगितला होता तर ते जर झालं तर बरं होईल, त्या कार्यकर्त्याचं जरा लाईन लागून जाईल. अरे तुला सांगितलं ना म्हणले काम होणार नाही. त्या ड्रायव्हरला म्हणले गाडी थांबव, याला उतरव. मला उतरून दिलं. बरं विशेष म्हणजे सुजय दादा मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही कारण मी मनाची तयारी करूनच गेलो होतो
की आपण अवघड काम सांगतोय, दादा आपल्याला काही बोलू शकतात, पण आपल्या सहकार्यासाठी आपल्याला ते करावं लागेल हे मला माहित होतं. मी तिथं गेलो. अनेक वेळा या स्पष्टवक्तेपणाचं नुकसान हे अनेक लोकांना होत असतं. मी पण